सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरग्रस्त भागातील भातशेतीला मोठा फटका बसलाय। शेतातील मळेच्या मळे कुजून वाया गेले। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता दुबार लावणी केली, पण त्यातून किती पीक मिळेल हा प्रश्न आहे। सलग 15 ते 20 दिवस शेती पाण्याखाली गेल्याने कित्येक एकर भातशेती पूर्णतः कुजून वाया गेले। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालंय। जिल्ह्यात सर्वाधिक फटका पूरग्रस्त भागातील भातशेतीला बसलाय। पावशी, सरंबळ, वेताळ, बांबर्डे, कुडाळ, आंबेडकर नगर, बिबवणे, कुडाळ शहरातील हायवेलगतचा परिसर तसेच चेंडवण या भागात मोठ्या प्रमाणात पूर आला होता। पुराचं पाणी भात शेतामध्ये 15 दिवस साठून राहिले होते। मात्र आता शेतातील पुराचं पाणी ओसरल्यानंतर शेतामधील विदारक स्थिती डोळ्यात पाणी आणणारी आहे। ज्या शेतात काही दिवस पाणी साचून राहिले होते त्या ठिकाणची शेतमुळे कुजून पूर्ण वाया गेलेली आहेत। शेतच राहिले नाही तर खायचे काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। नमस्कार। साधारण 5-6 जुलैपासून जो पाऊस चालू झाला आहे तो आजपर्यंत कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि एवढा पाऊस लागला की आजपर्यंत इथे पाऊस एवढा लागलाच नव्हता। प्रत्येकाची घरं पाण्याखाली गेली, जे नदीकाठी जे घरं आहेत ते पाण्याखाली गेली होती। त्याचप्रमाणे जी शेती आहे, शेती अक्षरशः आपण पण बघू शकता सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे। आणि आता साधारण एवढं की लोकांनी दुबार लावणी सुरू केली, पण ते दुबार लावणीचा काही फायदा होणार नाही, कारण प्रत्यक्षरित्या संपूर्ण ते भात शेतीत पाणी साचल्यामुळे जवळजवळ 8 ते 10 दिवस ह्या शेतीमध्ये पाणी होतं। पाणी असल्यामुळे ते शेतीचं नुकसान झालेलं आहे। आणि माझ्या मते सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण आज शेतकरी खरोखरच उद्ध्वस्त झालेला आहे। शेतीत काही 1 रुपया भेटणार नाही, ज्याचा हिशोब घातला तर ट्रॅक्टर म्हणा किंवा मोलमजुरी म्हणा किंवा अन्य काही असेल तर मजूर मिळताना पण मुसीबत झालेली आहे। त्याही परिस्थितीत शेतकरी अजूनही शेती करतायत, कशाला तरी पड राहू नये म्हणून। तरी पण जर अशी नैसर्गिक आपत्ती येऊन नुकसान भात शेतीचं नुकसान झालं आहे, त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा ही सरकारकडे नम्र विनंती, आणि नक्कीच ते विचार करतील सुद्धा। 7 तारीखपासून कंटिन्यू पाऊस पडलेला आहे आणि 7 तारीख 22 तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस पडून शेतीची नुकसानी तुम्ही बघू शकतात। आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला काही ती मोबदला त्वरित द्यावा ही शेतकऱ्यांकडून नम्र विनंती। आता किती भात शेती आता व्यवस्थित आहे किंवा काय आताची परिस्थिती काय नक्की? रोपं केवढी आलेली आहेत काय सांगू शकाल? रोपं म्हणजे आम्ही 2दा लावणी केली, 2दा लावणी करून कोपऱ्यामध्ये बघू शकतात की काहीच राहिलं नाही। आणि आता लावू शकत नाही, कारण परत पेरणार आणि कधी लावणार ह्याच्यावरती टाईम तर वेळ जाणार आणि त्यानंतर आम्हाला भेटणार सुद्धा काय नाही। तरी ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा